आरसा महानगर वार्ता। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सोमवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे। मावळमधील पाटण गावात एका घरावर अचानक दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। याच पावसाने मावळ तालुक्यातील पाटण गावात एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत झालाय। सोमवारी पहाटे संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना डोंगरावरून अचानक मातीचा मोठा ढिगारा एका घरावर कोसळला। दरड इतकी मोठी होती की संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। या दुर्घटनेत तिकोने कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार, स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पाऊस आणि डोंगराळ भाग असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते। मात्र अनेक तासांच्या अथक आणि कठीण शोध मोहिमेनंतर अखेर या तिघांचेही मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले। या दुर्घटनेत एक अत्यंत मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे। मृत ज्ञानेश्वर तिकोने यांचा विवाह गेल्याच वर्षी झाला होता। सुदैवाने त्यांच्या पत्नी या दुर्घटनेच्या वेळी बाहेर गावी गेल्या होत्या, ज्यामुळे ते या काळाच्या घायातून थोडक्यात बचावल्यात। मात्र डोळ्यादेखत संपूर्ण सासरचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घाटात आणि डोंगराळ भागात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने डोंगराळ भागातील गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।